प्रसार माध्यम पर्यावरणाच्या संरक्षण, संगोपन आणि संवर्धनाकरिता वचनबद्ध। नमस्कार, मी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण प्लास्टिक मुक्तीची प्रबोधनात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात करत आहे आणि प्लास्टिकला जिथे जिथे पर्याय आहे तिथे कापडी पिशवी असेल किंवा इतर पर्यायी वस्तू असतील त्याचा आपण वापर केला पाहिजे, याचं आव्हान आपण सर्वांना करत आहे। याचाच एक भाग म्हणून आपल्या कोल्हापूरचे श्री सुनील पाच्यापुरे यांनी भांडी बँक ही कन्सेप्ट सुरू केलेली आहे। भांडी बँक या कन्सेप्टमध्ये आपण ज्यावेळी ग्रुपने किंवा मोठ्या प्रमाणात लोकांना जेवणासाठी भोजनासाठी बोलवतो तेव्हा कचरावळी किंवा द्रोण याचा जो आपण वापर करतो आणि त्यानंतर त्याचा जो मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो त्याच्यावरती पर्याय म्हणून भांडी बँक ही संकल्पना आहे। माझं सर्व कोल्हापूरवासियांना, विशेषतः ग्रामीण भागामधील सर्व ग्रामस्थांना, या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी किंवा यात्रेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना अन्नदानाचं काम केलं जातं, त्या ठिकाणी सर्व लोकांना नम्र आव्हान आहे की गावागावांमध्ये भांडी बँक ही संकल्पना सुरू व्हावी। भांडी बँक संकल्पना सुरू केल्यानंतर जो आपला खर्च, जो द्रोण पत्रावळीवरती जो खर्च होणार आहे तोही कमी होईल आणि द्रोण पत्रावळीचा कचरा ही जी काय मंदिराच्या ठिकाणी किंवा यात्रा झाल्यानंतर जी समस्या आपल्याला दिसते आणि त्यासोबत प्लास्टिकच्या वापराची सुद्धा त्यामध्ये समस्या दिसते, त्याला एक आपण पर्याय आणू शकतो आणि एक चांगला हायजीन मेंटेन करून स्वच्छ ताटामध्ये वगैरे जेवण आपण लोकांना देऊ शकतो आणि यातून पर्यावरण रक्षणासाठी जे आपण 3 R म्हणतो, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल, याचा एक भाग म्हणून ही भांडी बँक कचरा कमीत कमी करण्यासाठी एक मदत करेल। तर सर्व गावांनी यामध्ये पुढे यावं। ज्या पद्धतीने श्री सुनील पाच्यापुरे पुढे आलेले आहेत तसे गावामधले जे काही एंटरप्रेनर्स असतील, गावामधले जे बचत गट असतील, मंदिराच्या ठिकाणचे जे काही मंदिराचं व्यवस्थापन पाहणारे सर्वजण असतील, उपसमिती असतील, त्यांनी समोर यावं आणि जास्तीत जास्त भांडी बँक जिल्ह्यामध्ये सुरू व्हाव्यात। त्या भांडी बँकचा वापर सर्वांनी गरजेनुसार ग्रुपने करावा, याचं मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।